स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत लोणार या ठिकाणी। मागे जो दिसतो मोठासा तो लोणार क्रेटर लेक आहे। शिर्डीवरून आम्ही औरंगाबादला आलो। शिर्डीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि औरंगाबादची पूर्ण सिरीज आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि आम्ही राहिलो MTDC लोणार येथे। लोणार लेकबद्दल सांगायचं झालं तर काही मिलियन वर्षापूर्वी इथे उल्कापात झाला, म्हणजे आकाशातून उल्का इथे पडली। जसा तो इम्पॅक्टमुळे एक मोठासा क्रेटर तयार झाला। तुम्हाला मागे बघून अंदाज येईल तो किती मोठा क्रेटर आहे। कालांतराने मग तिथे पाणी जमा होऊन लेक तयार झाला। त्या काळात म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून ज्या डायनेस्टीज होत्या या लेकच्या आजूबाजूला, तर त्यांनी ते कन्स्ट्रक्शन केलं, मंदिरे बांधली। त्याचं सगळं पाहण्यासारखं आहे। पूर्ण लेक पर्यंतही जाता येतं, पाण्याला आपल्याला टच करता येतं। पण इथून एक जवळपास अर्धा एक तासाचा ट्रेक आहे। ट्रेक म्हणजे चांगल्या पायऱ्या आहेत। आमच्यासोबत कसं बाळ आहे त्यामुळे आम्ही जात नाही आणि बाळ आता झोपलंय, त्यामुळे मग आम्ही तिथे जायचं कॅन्सल केलं। मी इथे लोणारला MTDC लोणार इथे राहिलो आहोत आणि तिथनं हे जवळच आहे, म्हणजे गाडीने आला तर 2 मिनिटात पोहोचा। नेहमीप्रमाणे आम्ही MTDC लोणारला राहिलेलो आहोत आणि इथे 2च टाईपच्या रूम्स आहेत। एक तर आहेत कॉटेजेस आणि बाकी आहे डॉर्मेटरी। डॉर्मेटरीमध्ये 8 लोक राहू शकतात आणि कॉटेजेस पण यांचे 8 आहेत। आम्ही कॉटेजेसमध्ये राहिलेलो, आमची रूम दाखवतोच। आमच्या बाळाला आवडलेलं आहे इकडे। तर आम्ही रेस्टॉरंटला आलो आहे ब्रेकफास्ट करायला। ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे आणि त्यांचं जे रेस्टॉरंट आहे ते असं उंचीवर असल्यामुळे आपल्याला लोणार लेक दिसतो। एकदम काळा काळा दिसतो, तोच लेक आहे आणि छान वाटतं। त्यांचं किचन एकदम स्पेशियस आहे, रेस्टॉरंट स्पेशियस आहे। सरप्राइझिंगली आम्हाला हा MTDC लोणार खूप छान वाटला। खूप छान एरिया आहे, सुंदर मेंटेन केलेला आहे। पण आमच्याकडे वेळ नाही आहे तेवढा टाईम स्पेंड करायला। आणि पाहायला गेलं तर हे सिनियर सिटीजन फ्रेंडली आहे, किड्स फ्रेंडली आहे, किड्स प्ले एरिया आहे। सगळ्या कॉटेजेस असल्यामुळे तिथल्या तिथे जाऊ शकता, पण रेस्टॉरंटला यायला थोडा सिनियर सिटीजनला इश्यू येऊ शकतो। पण तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता रूम। पार्किंगची व्यवस्था चांगली आहे, मोबाईल नेटवर्कला रेंज आहे आणि वायफायही अवेलेबल आहे। कपल फ्रेंडली आहे। MTDC रिसॉर्ट कसं बुक करायचं ते आम्ही दाखवतोच पुढे। आणि तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करून या इकडे, कारण की फुल असतात कॉटेजेस। आणि हेच रिसॉर्ट आहे जे जवळ आहे लेकपासून, जे चांगलं आहे। तर तुम्ही इथेच बुक करा जेव्हा लोणार पाहायला येणार असाल। तर MTDC लोणारमध्ये 8 कॉटेजेस आहेत। हाच एरिया आहे। सगळे कॉटेजेस सिमिलर आहेत। AC आणि नॉन AC असं व्हेरिएशन आहे आणि काही डॉर्मेटरीज आहेत। तर ही आहे आपली रूम। आल्याला असा बसायला वरांडा टाईप आहे। रूम तशी स्पेशियस आहे। तुम्हाला काम करायचं तर डेस्क आहे, इनफ चार्जिंग पॉईंट्स आहेत, मस्त किंग साईज बेड आहे। इथे चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता। TV, AC, सिलिंग हाईट उंच आहे। तिकडे बाल्कनी आहे, सीताफळाची झाडं आहे, तिथे पार्किंग आहे। कबड एवढं मोठं आहे। इथे ड्रेसिंग टेबल केलेलं आहे त्याने। हा एक असा सेक्शन आहे बाथरूमच्या बाहेर। हा बाथरूमचा स्पेशियस आहे, हँड शॉवर वगैरे आहे।
तर आशा आहे तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला इथे यायचं की नाही हे डिसाईड करायला मदत करेल. त्याला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ते उल्का कसं होतं, उल्कापातामुळे काय होतं, या गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि या एरियामध्ये असे मोठे हॉटेल्स नाही आहेत किंवा रिसॉर्ट नाही आहेत. MTTC रिसॉर्ट हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन असेल. तर आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.